कुलदीप बिश्नोई आणि शुभम लोणकर याचा बंदोबस्त करावा अशी मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेली आहे। धमकी देणाऱ्या गुंडांना अटक केली आहे असं वक्तव्य त्यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी केले। आहे ना, तो असेल अमेरिकेत असेल कॅनडामध्ये असेल तो लोणकर, पण महाराष्ट्रात या सगळ्या घटना घडताय आणि त्याची जबाबदारी तो स्वतःवर घेतो आहे। तर कधी उचलणार, किती दिवसात उचलणार की अशा घटनाच घडू द्यायचा आहे? तुम्ही आम्हाला स्पेसिफिक सांगा की महिना 2 महिन्यामध्ये याच्यावर कुठेतरी कारवाई झाली पाहिजे ना, नाहीतर पुन्हा लोकांचे बळी जातील, लोकांचे खून होतील, मग आपण चौकशी करणार, मग त्याला उचलणार। एकदाही चौकशी त्या झाली नाही। तो कोजालामध्ये असेल कुठे असेल तो बिश्नोई, त्याची चौकशी आपण करा ना जरा। आमची मागणी हीच आहे की हा घटना पुन्हा घडू नयेत, पुन्हा निष्पाप लोकांचा जीव जाऊ नये। मुळात आपण जर बघितलं तर पोलिसांनी मागच्या काळामध्ये चांगली कारवाई करून या ठिकाणी अनमोल बिश्नोईला अटक केलेली आहे। तोही जेलमध्ये प्रवीण लोणकरला अटक केलेली आहे। आरजू बिश्नोई आणि रोहित गोद्रा असे दोघ जण आहेत जे पूर्वी एक गँग होती, त्याच्यात 2 गँग झाल्या। कारण हे मेन यांचे जे आका होते ते आता जेलमध्ये गेले आहेत, म्हणून यांच्यात 2 गँग झाल्या आहेत। दोघेही वर्चस्वाकरता प्रयत्न करतायत, पण मी निश्चित आश्वस्त करतो यांनाही आपण शोधून काढू आणि हे जे काही किरायाचे गुंडबिंड घेतात या सगळ्यांचा या ठिकाणी पूर्णपणे बंदोबस्त केला जाईल।